बऱ्याचदा असं होतं की कपड्यांना डाग लागलेले असतात आणि हे डाग निघत नाही. तर माझ्याकडे सिल्कचा हा कुर्ता आहे आणि या कुर्त्याला लागलेला आहे ॲक्रिलिक पेंटचा डाग. तर हा डाग सहजासहजी निघत नाही. तो काढण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अल्कोहोल. अल्कोहोलच्या ऐवजी तुम्ही अल्कोहोल बेस परफ्यूम किंवा हँड सॅनिटायझर घेऊ शकता. थोडंसं आपल्याला लिक्विड डिशवॉश हवंय, सोबतच पाणी आणि थोडंसं व्हिनेगर हवंय. आता हा जो सिल्कचा कुर्ता आहे त्याला जर आपण ब्रश लावला तर त्याचे धागे निघण्याची शक्यता असते. त्यामुळे मी अशा प्रकारचा एक नॅपकिन घेतलेला आहे. अल्कोहोलमध्ये थोडासा तो बुडवायचा आणि या डागावरती रफ करायचा. 1 ते 2 मिनिटं रफ केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा जो डाग आहे तो हलका-हलका होत चाललेला आहे. पुन्हा आपल्याला हीच प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे. थोडंसं लिक्विड डिशवॉश यावर घ्यायचंय आणि पुन्हा याला आपल्या हाताने थोडंसं रगडायचंय किंवा मग नॅपकिनने रगडलं तरी देखील चालेल. व्यवस्थित हे मी घासून घेते आणि यावरती आता मी थोडंसं व्हिनेगर घालून घेणार आहे. व्हिनेगर घातल्यामुळे डाग हा आणखीन थोडासा हलका होण्यास मदत होते. तर हे रगडल्यानंतर पाण्यामध्ये मी थोडंसं धुवून घेतलं आणि यावरती आता मी थोडंसं व्हिनेगर घालणार आहे आणि पुन्हा थोडंसं लिक्विड डिश वॉश घालून पुन्हा ते रफ करणार आहे. आता हे जे लिक्विड आहे ना, हे पाण्यामध्ये मिक्स करून याच पाण्यामध्ये मी हा कुर्ता जो आहे तो भिजत ठेवणार आहे आणि डायरेक्टच आपण 3 ते 4 तासाने किंवा मग दुसऱ्या दिवशी देखील धुवू शकतो. आता हे मी व्यवस्थित रफ केलेलं आहे आणि हे जे पाणी आहे, तर हे पाणी जे आहे अल्कोहोल, त्याच्यानंतर लिक्विड डिशवॉश आणि थोडंसं व्हिनेगरचं आहे. यामध्येच मी हा कुर्ता भिजत ठेवणार आहे आणि हा कुर्ता डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी धुवून सुकवून तुम्हाला दाखवते. तर हा कुर्ता तुम्ही साधारणपणे 3 ते 4 तास तरी भिजवला तरी देखील निघून जाईल याचा डाग. तर आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते. कुर्ता पूर्णपणे सुकलेला आहे आणि तुम्हाला आता हा डाग दिसत असेल, इतका असा हा लाईट झालेला आहे. आणखीन 2 ते 3 वॉशमध्ये पूर्णपणे हा डाग निघून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही सिल्क किंवा इतर कोणत्याही कपड्यावरचे ॲक्रेलिक पेंटचे डाग काढू शकता.